नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांचे मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आता ही प्रश्नपत्रिकेमध्ये आपलं काय असतं, तर आतापर्यंतची काही TET परीक्षा झाल्यात, या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. मग आजचा आपला विषय कोणता आहे, तर विषय गणित आहे. आणि या गणितामधलं कोणतं प्रकरण आहे, तर ते आहे मूलभूत गणित. म्हणजे जे काही बेसिक गणित आहे याच्यावरती आपल्याला जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आणि आजचं आपलं कितवं प्रकरण आहे, तर हे प्रकरण आपलं तिसरं आहे. म्हणजे याच्या अगोदरचे 2 लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील गणिताचे, तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण TET परीक्षेसाठी ते काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला काय, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल, असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं त्यांनी काय दिलंय, 4 अपूर्णांक दिलेत. बघा, पहिलं काय दिलंय, 7/18 दिलाय, दुसरा काय दिलाय, 2/5 दिलाय, तिसरा कोणता दिलाय, 3/8 दिलाय, आणि चौथा काय दिलाय, 6/11 दिलाय. आणि आपल्याला काय विचारलंय, आता इथं लक्षात घ्या, ज्याचा अपूर्णांक लहान असेल त्याला काय होणार आहे, सगळ्यात कमी रक्कम मिळणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला सरळ सरळ इथं काय ओळखायचं आहे, की कोणता अपूर्णांक या ठिकाणी काय आहे, लहान आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. प्रश्न कधीच विचारला होता बघा, 2021ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. मुद्दा मी साल लिहून घेतलंय, कोणत्या वर्षी कोणता प्रश्न आला होता म्हणून. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, अपूर्णांकाचा आपल्याला लहान मोठेपणा करायला तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. आता पुस्तकात जर तुम्ही या पद्धतीने गेलात हे गणित सोडवायला, तर भलतं एवढं गणित त्यांनी सोडून दिलेलं आहे, म्हणजे अर्ध्या पानाच्या पेक्षाही जास्त आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने जायचं नाही. तुम्हाला मी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचं गणित सांगतो, सोपी पद्धत सांगतो. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, लहान ओळखायचं सांगितलंय. ठीक आहे. काय ओळखायला सांगितलं आहे, लहान ओळखायला सांगितलंय. मग बघा, पहिलं काय आहे, आता इथं किती आहेत, 4 आहेत म्हटलं, याचे 2 गट करून घेऊ. बघा, पहिला गट काय करू, 7/18 गुणिले किती, 2/5. ठीक आहे. हा एक गट झाला. दुसरा गट काय करू, राहिलेल्या 2चा करू, 3/8 म्हणजे 3/8 गुणिले 6/11. ठीक आहे. 4 अपूर्णांक दिले होते, 4 आपण लिहून घेतलेत. काय केलेत आपण, यांचे 2 गट केलेत. ठीक आहे. मग काय करायचा, यांचा तिरकस गुणाकार करायचा. बघा, म्हणजे या 7ला काय करायचं, या 5ने गुणायचं. 7/5 किती, 35. ह्या 2ला कशाने गुणायचं, ह्या 18ने. 18 दुणे किती, 36. ठीक आहे. 18 दुणे किती, 36. आता या ठिकाणी बघा, ज्यांचा गुणाकार लहान येईल तो लहान असतो, ज्यांचा गुणाकार मोठा येईल तो या दोघांपैकी मोठा असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला लहान विचारलाय, म्हटलं या दोघांपैकी लहान कोणती संख्या आली आपली, 35 लहान आली. म्हणजेच आपला 7/18 काय आहे, या दोघांमध्ये लहान आहे. आता या दोघांमधला लहान कोण आहे ते बघूया. काय आहे, सेम तीच पद्धत, काय, तिरकस गुणाकार. 11 त्रिक किती, 33, 8 सक किती, 48. मग यांच्यामध्ये कोण लहान आहे, तर 33 लहान आहे. म्हणजे हा अपूर्णांक आहे लहान आहे, 3/8. इथं किती लहान आपला, 7/18 आलता, इथं 3/18 आलता. आता या दोन्हीमध्ये कोणता लहान आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. ठीक आहे. मग 7/18 गुणिले दुसरा किती आहे, 3/8. काय होईल, 7×8 56, 18 त्रिक किती, 54. कोणती संख्या लहान आली, 54 लहान आली. मग हा आपला अपूर्णांक काय आहे, लहान आहे. मग हा कोणाचा अपूर्णांक आहे, 3/8 रक्कम कोणाला दिली, 3/8 पट रक्कम कोणाला दिली, सानियाला दिली. मग सगळ्यात कमी रक्कम कोणाला मिळाली, सानियाला मिळाली. कुठे आहे सानिया, पर्याय क्रमांक 4 आहे सानिया. लक्षात आलं. तुम्हाला अपूर्णांकाची तुलना जर करायची असेल तर खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने तिरकस करा गुणाकार. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एका गुणाकारामध्ये काय करू शकतो, 2 याचीच तुलना करू शकतो. एकाच वेळेस 4ची तुलना करायची का, नाही. पहिल्या 2ची तुलना आपण इथं केली, दुसऱ्या 2ची तुलना आपण इथं केली. मग आपल्याला याच्यातला सगळ्यात लहान मिळाला, याच्यातला सगळ्यात लहान मिळाला. मग ह्या दोन्ही काढले जे लहान आहेत त्या दोन्हींची तुलना केली आणि त्यांच्यातला पुन्हा जो लहान आहे तो आपण या ठिकाणी काढला. खूप सोपी पद्धत आहे. फक्त तुम्ही हे समजून घ्या आणि अशा प्रकारचे उदाहरणार्थ तुम्ही सराव करा, तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. ठीक आहे. लक्षात येत आहे. आता पुढं पहा, गणित तुम्ही वाचलं असेल, तुमच्या लक्षात असेल. आता जादू बघा. ठीक आहे. आता तुम्हाला जादू दाखवतो बघा. प्रश्न दुसरा आहे आपला. प्रश्न कधी विचारलेला आहे हा,
2018ला, मागचा प्रश्न कधीचा होता आपला 2021चा होता, याच्या अगोदरचा प्रश्न कधीचा होता 2021ला विचारलेला, हा कधी विचारलाय 2018ला. गणित बघा, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला, 2/5 रक्कम विजयला, 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल. पाहिलं, मागचं गणित आणि हे गणित काय आहे, एकदम सारखंच गणित आहे. कुठलाही अंक बदलला नाही, ना पर्याय बदलले, काहीही बदललं नाही. फक्त इथं सर्वात कमी रक्कम होतं, इथं सर्वाधिक रक्कम केलं, एवढाच एक शब्द बदलला. इथं कमी ऐवजी काय केलाय, सर्वाधिक केलाय. बाकी सगळं गणित काय केलं त्यांनी, सारखंच ठेवलंय. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, अभ्यास करताना तुम्हाला जर टीईटी परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला अभ्यास कशाच करावा लागेल, झालेले पेपरचा सगळ्यात अगोदर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जेवढे काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत ना, हे झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा झालेले पेपर तुम्ही यांचा जर चांगला अभ्यास केला ना तर तुम्ही 100% परीक्षा पास होणार. लक्षात आलं, जशाच्या तसं गणित आहे. ठीक आहे, फक्त तिथं कमी होतं, इथं जास्त आहे. पद्धत बदलणार आहे का, पद्धत बदलणार नाही. फक्त तुम्हाला काय सांगितलं होतं मी, कमी जर असेल तर लहान अपूर्णांक घ्यायचा. आता जास्त म्हणजे काय आहे, मोठा. जास्त म्हणजे काय, मोठा. मग इथं मोठा अपूर्णांक घ्यायचा. तिथं आपण लहान घेतला होता, इथं आपल्याला कोणता घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. मग बघा, 7/18 गुणिले दुसरा कोणता आहे आपला 2/5, हा एक गट होईल. पुढचा गट कोणता होईल आपला, दुसरा 2चा 3/8 गुणिले 6/11. ठीक आहे, बघूया आता यांच्यात मोठा कोणता आहे. 7/5 किती, 35. 18×2 किती, 36. कोणती मोठा आहे, 36 मोठा आहे. म्हटलं हा पूर्णांक काय आहे, मोठा आहे. ठीक आहे, 2/5 मोठा आहे. याच्यात कोणता मोठा येईल, 11×3 = 33, 8×48. कोणता मोठा आहे, 6/11 मोठा आहे. मग इथं आपल्याला 2 अपूर्णांक मोठे मिळालेत. याच्यामध्ये 2/5 मोठा आहे, इथं 6/11 मोठा आहे. मग दोघांची तुलना करू. आता दोघात कोण मोठा आहे ते बघू. 2/5 गुणिले 6/11 काय होईल, 11×2 22, 6×5 30. कोणता मोठा आला, 30 संख्या मोठी आहे. म्हटलं आपला कोणता मोठा आला, 6/11 मोठा आला. मग 6/11 कोणाला भेटतंय, विनाला भेटते. 6/11 कोणाला भेटते, विनाला भेटते. कुठे पर्याय आपला बघा, विना या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. लक्षात आलं, खूप सोपा टीईटी आहे. फक्त तुम्हाला जर टीईटी परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला अभ्यास कशाच करावा लागेल, झालेल्या परीक्षेचा तुम्हाला सगळ्यात आधी अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, पुढं अजून जादू बघा, जादू अजून संपली नाही. इथंच जादू इथंच संपली नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न कधीचा आहे, हा 2017चा आहे. बघा इथं काय विचारलंय बघा, विशिष्ट रकमेच्या 7/18 रक्कम आलोकला किंवा 2/5 पट रक्कम वेदला किंवा 3/5 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल. बघा प्रश्न कधी, 2017ला. लक्षात आलं, एकच प्रश्न आहे. तोच प्रश्न त्यांनी काय केलं, 3 वेळेस फिरून फिरून विचारलाय. एकदा सांगितलंय सगळ्यात कमी आणि जास्त कोणाला मिळेल, एकदा काय सांगितलंय सगळ्यात कमी कोणाला मिळेल, आणि एकदा विचारलंय सगळ्यात जास्त कोणाला मिळेल. प्रश्न तोच आहे, प्रश्नामध्ये काही बदल केलेला नाही. ठीक आहे, मग काय करावं लागेल आपल्याला, यांची तुलनाच करायची. काहीच करायचं नाही, फक्त यांची तुलना करायची. पण आता तुलना करताना काय करायचं आपल्याला, लहान पण शोधायचा आहे आणि मोठा पण शोधायचा आहे. ठीक आहे, आता जर तसं जर पाहिलं, मागचे उदाहरण जर पाहिले तर आपल्याला माहिती आहे इथं लहान कोणता आहे, 3/8 लहान आहे हे आपल्याला माहिती आहे. मोठा कोणता आहे, 6/11 हा मोठा आहे हेही आपल्याला माहिती आहे. का माहिती आहे, तर आपण अगोदरच्या 2 उदाहरणामध्ये ते काढलेलं आहे. पण तरी आपण पुन्हा एकदा बघू. ठीक आहे, काय आहे, 7/18 2/5 गुणिले 2/5 हा होईल आपला पहिला गट. दुसरा गट काय होईल आपला, 3/8 गुणिले 6/11. ठीक आहे, मग आधी कोणता काढू आपण, आधी लहान काढू. बट कुठलाही काढला तरी तीच पद्धत आहे. 7/5 काय होईल 35, 18×2 किती होईल 36. ठीक आहे, इथं काय होईल 11×3 33, 8×48. ठीक आहे, मग बघा आता इथं आपण घेऊ
मोठा आणि इथं घेऊ लहान. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा मोठा कोणता याच्यामध्ये बघा इथं 36 मोठा आहे म्हणजे इथं 2/5 मोठा आहे. ठीक आहे. 2/5 गुणिले याच्यामध्ये मोठा कोणता आहे 48 मोठा आहे म्हणजे 6/11 मोठा आहे 6/11. ठीक आहे. मग काय होईल 11 दुणे 22 6 पंचे 30 कोणता मोठा आला 6/11 आपला काय झाला शेवटी सर्वात मोठा आला 6/11. ठीक आहे. आता लहान बघू इथं लहान कोणता आहे हा लहान आहे की नाही 35 म्हणजे 7/18 लहान आहे. इथं कोणता लहान आहे 33 लहान आहे म्हणजे 3/8 लहान आहे. मग 7/18 गुणिले 3/8 7 8 किती 56 18 त्रिक किती 54 कोणता लहान आला पुन्हा बी आपला हाच लहान आला म्हणजेच 3/8 हा आपला काय झाला लहान आला. ठीक आहे. मग सगळ्यात लहान कोणाचा आहे 3/8 कोणाला भेटली सानियाला आणि मोठा 6/11 कोणाला भेटलाय विनाला. मग आपलं उत्तर काय येईल सानिया आणि विना. कुठे ऑप्शन सानिया आणि विना बघा पर्याय क्रमांक 3 आहे सानिया आणि विना. लक्षात येत आहे खूप सोपं आहे मित्रांनो फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही जर झालेल्या मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर परीक्षेमध्ये तुम्ही 100% पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा चांगल्या मार्काने पास होताल. ठीक आहे. पण तुम्हाला हा बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल आपल्या तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित पाठवल्या जातील. ठीक आहे. म्हणजे उत्तरासहित तुम्हाला या सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत जेवढ्या TET झाल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. एवढ्या प्रश्नपत्रिकेचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही काय होणार आहेत पास होणार आहेत. त्याचबरोबर आपण 10 टेस्ट पण देतोय. त्याचबरोबर अजून तुम्हाला आपण फ्रीमध्ये IMP नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणते विषय असतील मराठी असेल हिंदी असेल ज्यांना हिंदीऐवजी इंग्रजी घ्यायचं आहे त्यांच्यासाठी इंग्रजी सुद्धा असेल गणित असेल इतिहास असेल भूगोल असेल मानसशास्त्र असेल. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे TET परीक्षेला क्रमिक पुस्तकामधले भरपूर प्रश्न आपल्याला भरपूर म्हणण्यापेक्षा तुमचा परिसर अभ्यास असेल परिसर अभ्यास ज्याचं समाजशास्त्र आहे पेपर 2ला समाजशास्त्र आणि ज्याचा पेपर 2ला विज्ञान आहे. ह्या प्रत्येक पेपरमधले म्हणजे परिसर अभ्यास असेल समाजशास्त्र असेल विज्ञान असेल यातले 30 पैकी 25 प्रश्न हे कशातले असतात हे 4थी ते 8वीच्या पुस्तकामधले प्रश्न असतात. किती 30 पैकी 25 प्रश्न. मग ह्या 30 पैकी 25 प्रश्न तुम्हाला मग त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल याच्यामधूनच विचारले जातील. कोणते 4थी ते 8वीच्या पुस्तकामधले. मग त्याच्यासुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स काढलेल्या आहेत म्हणजे ह्या सुद्धा तुम्हाला आपण देणार आहोत. मग जर तुम्ही एवढा अभ्यास केला ना तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय घेऊ शकता. म्हणजे तुम्ही नुसती परीक्षा पास होणार नाही तर ती चांगल्या मार्काने मेरिटमध्ये येऊन परीक्षा काय होणार पास होणार. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो फोनपे गुगल पेचा नंबर आहे आपला 96 89 14 16 30. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नोट्सवरती किंवा गुगल पे फोनपेला पैसे पाठवण्यास अडचण येत आहे त्यांच्यासाठी आपण तुम्हाला स्कॅनर सुद्धा देऊ शकतो. जर तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी स्कॅनर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲपला पाठवलं जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं या नंबरवरती 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचा आहे एक स्क्रीनशॉट काढायचा आहे
आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. ठीक आहे, या नंबरवरतीच पैसे पाठवायचे आणि त्याचा व्हॉट्सॲपला मला एक स्क्रीनशॉट पाठवायचा. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाईल. आता बरेच जण विचारतात तुम्ही ते कसं पाठवणार तर ते आपण तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवणार. कशाच्या स्वरूपामध्ये तर ते PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते पाठवलं जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. एक अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. अंश व छेदात 4 मिळवल्यास अपूर्णांक 3.5 येतो तर तो अपूर्णांक कोणता. कधी विचारला होता बाबा 2017च्या पेपरला विचारला होता. ठीक आहे, पण बघा प्रश्न काढणार काय झोपा घेऊन प्रश्न काढतात का पोरांना भावी शिक्षकांना किंवा जे आत्ता ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना ते काही वेळ समजून पेपर काढतात का हेही मला कळत नाही. कसं बघा प्रश्न काय सांगितला एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. काय सांगितलंय छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. पुढे बघा काय सांगितलंय अंश व छेदात 4 मिळवल्यास अपूर्णांक 3/5 येतो तर तो अपूर्णांक कोणता. पुढे प्रश्नच बघू नका तुम्ही फक्त एवढं बघा काय छेद काय त्याचा छेद अंशापेक्षा 6 ने छेद मोठा आहे. बघा आता दिलेले पर्याय पहिला काय दिलता 5/7 छेद बघा बरं 6 ने मोठा आहे का अंशापेक्षा नाही. पहिला पर्याय काय झाला कट झाला. दुसरा पर्याय काय आहे 5/11 आहे. काय आहे 5/11 छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे का इथं आहे. ठीक आहे हा ओके समजू. पुढचा पर्याय बघा 7/11 दिले कितनी मोठा आहे हा 7/11 4 नीच मोठा आहे. इथं काय सांगितलं आपल्याला कितनी मोठा सांगितलाय 6 ने मोठा सांगितला. इथं 3/11 हा कितनी मोठा झाला हा तर 8 ने मोठा झाला डायरेक्ट. म्हणजे पुढचं गणित वाचायची सुद्धा गरज आहे का आपल्याला. त्यांनी असं एकच आपल्याला ऑप्शन दिलाय की जिथं छेद काय असणार आहे अंशापेक्षा 6 ने मोठा असणार आहे. मग आपलं हेच उत्तर असणार आहे. बाकीचं पुढं वाचित बसायची टाइमपास करत बसायची अजिबात गरज नाही. विद्यार्थ्याचं काय होतं गणित वाचतो हे आपण विसरून जातो आणि आपण इकडे डोकं खात बसवतो 3/5 असेल मग इथं 3/5 कुठं आहे का ते असं करीत बसतो आपण. अजिबात करू नका. त्यांनी जेवढं विचारलंय ना तेवढंच काढायचं. आपल्याला काय आहे उत्तर बरोबर येण्याची महत्त्व आहे आणि जर एक कमी वेळेत आलं तर आपल्यासाठी अति आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला वेळ वाचेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 विकासने प्रत्येकी ₹120 किमतीच्या 25 वह्या प्रत्येकी ₹32 किमतीचे 5 पेन आणि 140 किमतीचे कंपास विटी खरेदी केली तर त्याने किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. कधी प्रश्न विचारलाय 2024ला. अरे आमचे चौथीचे पोरं सुद्धा याचं उत्तर 30 सेकंदाच्या आतमध्ये काढतात. म्हणजे सगळेच कुठल्याही शाळेतले तुम्ही ज्या शाळेत शिकवताना त्या प्रत्येक शाळेमधले चौथीचे पोरं हे गणित 30 सेकंदाच्या आत म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या आत हे गणित सोडवतील. आणि ते गणित आपल्याला पेपरमध्ये विचारलंय. कधी विचारलंय लय जुनं पण नाही विचारलं आत्ता 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, मग जे म्हणतात ना बाबा TETचा पेपर म्हणजे लईच अवघड असतो बघा एकदा पेपर कसा असतो. ठीक आहे, काही प्रश्न अवघड असतात पण आपल्याला पास व्हायला मार्कच किती पाडायचे आहेत 50-55% लई झालं तर 60%. यापेक्षा काय मार्क पाडायचे आहेत आपल्याला 55% किंवा 60% पाडायचे. म्हणजे आपल्याला 10 मधले 4 प्रश्न जरी अवघड असले 6 जरी सोपे असले म्हणजे आपण जर फक्त तुम्ही सोपे प्रश्न जरी व्यवस्थित सोडले ना सोपे प्रश्न आणि अवघड प्रश्नाला तुम्ही टोले जरी आणले ना तरी तुम्ही TET पास होतात. काही गरज नाही. पण आपण काय करतो सोप्याकडे दुर्लक्ष करतो अवघडाच्या नादी लागतो आणि मग तो आपला नादच पुरा करतो. ठीक आहे, तसं करायचं नाही. जे सोपं आहे ना ते सोडून घ्यायचं. ठीक आहे, मग बघा काय सांगितलंय त्यांनी काय काय घेतलंय वह्या घेतल्यात. बरं ठीक आहे, अजून काय घेतलंय पेन घेतली. अजून काय घेतली कंपास घेतली. वह्या किती घेतल्यात त्यांनी 120 रुपयाच्या 25 वह्या घेतल्यात. म्हणजे काय करावं लागेल 120 गुणिले 25 आपल्याला एकूण वह्याची किंमत भेटून जाईल. करू नंतर गुणाकार. पुढं काय घेतलंय 32 रुपयाचे 5 पेन घेतलेत त्यांनी. मग काय करावं लागेल 32 गुणिले 5 करावं लागेल. पुढं काय घेतलंय त्यांनी कंपास पेटी घेतली. डायरेक्ट 140 रुपयाची कंपास पेटी आहे. मग त्यांनी एकच कंपास पेटी घेतली म्हटल्यावर काय करावं लागेल एकनेच गुणायची गरज नाही पण लिहिलं मी मग इथं डायरेक्ट आपण 140 लिहू शकतो. ठीक आहे, मग काय होईल 25 गुणिले 120 करावं लागेल. 25 शून्यशी किती येईल इथं 0शी 0 25 दोन किती 50. पुन्हा काय येईल 0. आपल्या हातचे किती आले 5. 25 एक 25 आणि वरचे 5 हातचे किती झाले 30.
3,000 रुपयाची त्यांनी काय घेतल्या, वया घेतल्या. पेन किती रुपयाचे घेतले, 5 2 10 पुन्हा 1 0, हातचा आला 1, 5 3 15 आणि 16, 160 रुपयाचं बाबा त्यांनी काय घेतले, पेन घेतले. कंपास किती रुपयाची घेतलेली आहे, 140. आणि झाली यांची बेरीज केली की आपलं उत्तर येऊन गेलं. काय होईल, 0 0, 6 4 10 पुन्हा 1 0, हातचा येईल 1, किती 3, आणि हे पुढचे 3 तसेच. 3,300 रुपयाची त्यांनी खरेदी केली. कुठे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4 आहे. काही आहे का याच्यामध्ये, काही रॉकेट सायन्स आहे का, काही नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. 10 12 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती. कधी विचारलाय प्रश्न बघा, 2024ला. कधी, 2024ला. आता हे तुम्ही बघू नका पेपर 1ला विचारलाय का पेपर 2ला, हे अजिबात पाहू नका. पेपर 1लाही तसेच प्रश्न असतात, पेपर 2लाही तसेच असतात. फक्त एक 10 ते 15% प्रश्न, 10 ते 15% म्हणतोय मी, 10 ते 15 प्रश्न नाही, 10 ते 15% म्हणजे किती प्रश्न, 3 ते 4 प्रश्न हे वेगळ्या पद्धती असतात. 5 धरा, जास्तीत जास्त 5 धरा. हे काय असतात, वेगळ्या टाईपचे असतात. नाही तर बाकी सगळे प्रश्न हे जवळपास एकाच पद्धतीचे असतात. ठीक आहे, मग बघा काय विचारलं बाबा, अशी लहानात लहान संख्या कोणती, 4 अंकी. आता इकडे एक गोष्ट तुमच्याला लक्षात आली असेल, त्यांनी काय विचारलंय, लहानात लहान विचारलंय की नाही. मग लहानात लहान म्हटलं आपल्याला आधी पर्याय पण कोणता बघितला पाहिजे, जो लहान पर्याय तोच पाहायला पाहिजे. नाही, इथे किती आहे, 2167 आहे, इथे किती आहे, 2727 आहे, 9719 आहे आणि 1447 आहे. हा काय आपला लहानात लहान पर्याय आहे. पण हेच उत्तर आहे का, लगेच क्लिक करू नका. याची आपल्याला काय करावं लागेल, खात्री करावा लागेल की बाबा याला खरंच भाग जातोय का. आणि तो भाग जाऊन काय केलं पाहिजे, बाकी किती उरली पाहिजे, 7 उरली पाहिजे ना. मग काय करायचं, याच्यातून 7 ऑलरेडी वजा करून घ्या. याच्यातून 7 वजा करा, किती राहील खाली, 1440 राहील. म्हणजे आपल्या या संख्येला भाग गेला पाहिजे. कशाने, 10 12 16 आणि 18 यांनी जर भाग गेला 1440ला तर आपलं हे उत्तर आहे. मग बघू, 1440 भागिले जर 10 केलं तर भाग जातोय का, भाग गेला की 0 0 कट झाला, इथं 1 राहिलं म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 144 आलं, गेला भाग. पुन्हा बघू, 1440 भागिले किती, 12 ने भाग जातोय का, जातोय की. 12चा वर्ग किती, 144, पुढचा हा 0, किती आलं उत्तर, 120, भाग गेला. बाकी राहिली का खाली, नाही राहिली. पुढं काय आहे, 1440 छेदामध्ये किती घेईल आपलं, 16, भाग जातोय का. पाढे पाठ पाहिजेत तुमचे, तुम्हाला सांगितलं मी 30 पर्यंत पाढे पाठच पाहिजेत. नाही तर मग तुम्ही तिथंच पाढे तयार करीत बसताल आणि पेपरवाला म्हणून अरे टाइम संपला द्या पेपर. तसं करू नका. पाढे पाठ करा, वर्ग पाठ करा, घन पाठ करा. हे बेसिक गोष्टी आहेत गणितातल्या, तर तुम्हाला तोंड पाठच करायचे. ठीक आहे, मग काय आहे, 16 1 16, 16 9 144, पुढचा 0 जशाच तसा, किती आलं उत्तर 90, बाकी खाली 0, पूर्ण भाग गेला. पुढं काय 1440 छेदामध्ये 18, भाग जातोय का बघा, 18 8 किती 144, पुढचा 0 जसाच तसा, किती आलं 80 उत्तर येतं, बाकी 0. सगळ्या संख्येने भाग गेला, डोळे झाकून उत्तरले, आपलं हेच उत्तर आहे. कारण बाकीचे पर्याय काय आहेत, याच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांची आपल्याला खात्री करत बसायचीही गरज नाही. कारण आपल्याला काय सांगितलंय, लहानात लहान सांगितलंय. लक्षात आलं, जे विचारलंय ना तेवढंच काढायचं, जास्त डोकंच चालवायचं नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126, 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे तयार करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. आता तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला समान ग्रुप करायचे असतील आणि ते जास्तीत जास्त जे करायचे असतील किंवा मोठ्यात मोठ्याचे करायचे असतील तर त्यावेळेस त्यांचा काय काढायचा असतो, दिलेल्या संख्यांचा मसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो, मसावी. ठीक आहे, मग बघा कोणते आहेत आपल्याला, 216 आहे, 126 आहे आणि 162 आहे. यांचा काय करायचं आपल्याला, मसावी काढायचा आहे. 216, 126 आणि किती आहे 162. ठीक आहे, मग यांचा जर आपल्याला मसावी काढायचं असेल तर तुम्हाला लसावी मसावी काढता आले पाहिजेत, बाकी काहीच नाही. ठीक आहे, मग काय होईल इथं बघा, सोपा भाग द्यायचा, आधी 2 ने भाग देऊ. ठीक आहे,
दोन्ही जर 216ला भाग दिला तर खाली किती राहतील 100 आणि पुढचे 16चे 8 म्हणजे किती राहतील 108 राहतील. इथं किती राहतील 126, 60 म्हणजे 120 आणि पुढचे 3 म्हणजे किती राहतील 63 राहतील. ठीक आहे. इथं किती राहतील 80 आणि 1 81 राहतील. ठीक आहे. दोन्ही भाग दिला. आता काय राहिलं आपलं खाली 108, 63, 81 राहिलं. यांना कोणत्या संख्येने भाग बसतोय 9नी बसतोय. बघा 12 9 108 म्हणजे इथं किती राहतील 12, 9 7 63 म्हणजे किती राहतील 7, 9 9 81 9. खाली काय राहिलं 12 7 9. आता यांना भाग बसतोय का कुठल्या संख्येने बसत नाही. मसावी काढायचं म्हटलं आपल्याला सामाजिकच विभाजक लागतात की नाही सामायिकच. मग काय राहील आपले 2 आणि 9 हेच आपले अवयव आले. मग काय होईल मसावी बरोबर काय होईल 2 गुणिले 9 बरोबर किती 18. पहा बरं 18 कुठं पर्याय आहे का बघा इथंच पर्याय क्रमांक 4 18 आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. डोकं चालीतच बसायचं नाही. जेवढं विचारलंय ना तेवढंच काढायचं. आता मसावी लसावी काढणं काही अवघड आहे का काही अवघड आहे का नाही. मग फक्त तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की बाबा जर समान भाग करायचे असतील आपल्याला मोठ्यात मोठ्याचे किंवा जास्तीत जास्तचे तर आपल्याला काय काढावा लागतो मसावी काढावा लागतो. मग हे प्रश्न आता किती बी फिरून हेच प्रश्न आता तुम्हाला काय करणार इथं संख्या वेगळ्या देणार. मग संख्या काही जरी दिल्या तरी तुम्हाला तेच करायचं आहे ना. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 8. 8400 रकमेत रुपये 200 रुपये 500 किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत. कधी विचारलाय प्रश्न 2025ला. आता 2025चा पेपर कधी झाला होता नोव्हेंबरमध्ये. म्हणजे किती महिन्यापूर्वी विचारलाय 3 महिन्यापूर्वी प्रश्न विचारलाय. किती महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी. काय आहे या प्रश्नात बघा बरं. रुपये किती आहेत आपल्याकडं 8400 रुपये आहेत. आणि काय विचारले बाबा जेवढ्या नोटा 200च्या आहेत तेवढ्याच नोटा काय आहेत 500च्या आहेत. आणि मग आपल्याकडे एकूण किती नोटा आहेत असं विचारले. काय करावं लागेल आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची. 200 आणि 500 किती झाले 700. 200 आणि 500 किती झाले 700. आणि याला आपण काय करायचं दिलेल्या संख्येला त्यांनी भाग द्यायचा. किती आहे मग काय होईल बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतील. काय राहिलं 7 आणि 8 बसला का भाग 7 1 7 14 7 किती 84 किती ते सॉरी 12 7 84 किती 12 7. ठीक आहे. मग या ठिकाणी किती राहिले आपले 12 राहिले. मग आता गंमत करू नका 12 लिहिताना त्याच्या डोक्यावर 12 पर्याय उत्तर चुकन. 12 नोटा काय आहेत आपल्याकडं 200च्या आहेत आणि 12 नोटा काय आहेत आपल्याकडं 500च्या आहेत. मग आपल्याकडे एकूण नोटा किती झाल्या 12 आणि 12 24 ह्या आपल्या एकूण नोटा झाल्या. कुठे ऑप्शन 24 इथं बघा पहिलं ऑप्शन 24 आहे. लक्षात आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. काय विचारलंय बघा 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. आता काय विचारले आपल्याला किती मीटर लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण बाकी आहे असं आपल्याला विचारले. पण इथं अंतर काय दिलं आपल्याला इथं दिलंय 5.25 किमी. काय 5.25 किमी म्हणजे 5.25 किलोमीटर. आणि इथं काय दिलंय आपल्याला 9.5 हेक्टोमीटर म्हणजे किती 9.5 हेक्टोमीटर दिले. मग आपल्याला फक्त यांचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल. आता इथं आपल्याला मीटरमध्ये विचारलंय की नाही मग यांचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. मग तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात इथं लिहून घेतो वाटलं तर 1 किमी बरोबर किती असतंय 1000 मीटर असते. किती 1000 मीटर. आणि 1 हेक्टोमीटर तर आता त्याला मी हेक्टोमीटरचं शॉर्ट फॉर्म काय ते मला माहीत नाही मग मी त्याला HM लिहितो. हेक्टोमीटर बरोबर किती असतंय 100 मीटर. हे काय आहे मीटर. हे काय आहे मीटर. ठीक आहे. 1 किलोमीटर बरोबर काय असतंय 1000 मीटर असतंय. हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे पण हे तुम्हाला माहीत नव्हतं. 1 हेक्टोमीटर म्हणजे किती असतंय 100 मीटर असते. मग काय होईल आपलं 5.25 किलोमीटर म्हणजे काय होईल आपलं 1000 गुणिले काय होईल आपलं 5.25 म्हणजे 5.5 झाले की नाही. मग याचं उत्तर काय येईल आपलं 5250 मीटर. किती आहे रस्ता 5250 मीटर आहे. त्यापैकी आपण किती केला आहे 9.5 हेक्टोमीटर केला आहे. 9.5 हेक्टोमीटर म्हणजे किती 1 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर असतो 100. मग 100 गुणिले 9.5
5, मग हे आपलं उत्तर किती येईल आपलं 950. आपण किती केला आहे 950. आपल्याला करायचा किती होता 5225. मग आपला शिल्लक किती राहिला ते विचारलं की नाही. मग आपल्याला यांची वजाबाकी करावं लागेल. 0 5 5 गेले पुन्हा 0, 52 मधून 9 गेले किती राहिले 43. 4300 मीटर रस्ता आपला डांबरी करायचा शिल्लक आहे. पैसे कॉन्ट्रॅक्टरने खाल्ले. कुठं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 आहे 4300 मीटर. काही आहे का रॉकेट सायन्स. त्यांनी जे विचारलंय तेच आपल्याला सांगायचं. फक्त आपल्याला यामध्ये बेसिक गोष्टी काही मूलभूत गोष्टी माहीत पाहिजेत. 1 किलोमीटर म्हणजे 1000 हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे लक्षात ठेवायचं 1 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर, तर 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर असतं. एवढं लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही हे उत्तर लगेच सोडलं असतं. आणि हे जर माहीत नसतं आणि तुम्ही दिवसभर जरी झटत राहिले असते तरी उत्तर सुटलं नसतं. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला बेसिक गोष्टी मूलभूत गोष्टी काय पाहिजेत माहीत पाहिजेत. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील. असं काही प्रश्न विचारला की जणू काय आपल्याला लयच काहीतरी करायला सांगितलंय. पण आपल्याला काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे 3660 भागिले काय करायचंय 12 करायचंय. येणारं उत्तर काय असेल तेच आपलं उत्तर असेल. मग येणारं उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.